त्यामुळे डोळे आणि गाल Yes, गुटगुटीत ma'am. झाले. असं आधेमध्ये झोपलं ना दुपारी की असं शक्ती येते अचानक आपल्याला. बर काय मग काय म्हणतोय फ्रेंडशिप डे कसं काय चाललंय काय काय केलं? आम्ही ब्रेसलेट दिले मैत्रिणींना. फ्रेंडशिप बँड बांधले. Yes, ma'am. ओके ग्रेट गुड. मग असं करून मैत्री टिकते का आपली? Yes, ma'am. बेस्ट ऑफ लक. आय विश तुमच्या सगळ्या छान मैत्री तुमचे सगळे मित्र तुमच्याबरोबर राहो छान तुमची मैत्री टिको तुम्ही म्हातारे होईपर्यंत एकमेकांशी चांगल्या बॉन्ड मध्ये असतो जो की आपला केमिकल बॉन्ड असतो तसा आपला एक मैत्रीचा बॉन्ड पण असतो तसा तुमचा राहू दे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर. गुड. चला आजकालच्या जगामध्ये चांगल्या मित्रांची कमी आहे. जर तुमच्याकडे चांगले मित्र असतील ना त्यांना सोडू नका आणि तुम्ही पण कोणातरी चांगले मित्र होण्याचा प्रयत्न करा. तर लोकही हाजीर करतील की मी ह्याला सोडलं नाही पाहिजे. बरोबर की नाही? गुड. चला आपल्या टॉपिक कडे जाऊया. आपण आता एक काम करू. जसं आता आपलं रिव्हिजन सुरू आहे तर त्या द्रव्याचे मोजमाप म्हणजे मेजरमेंट ऑफ मॅटर हा जो धडा आहे आपला त्याचं आपण मागच्या वेळेला रिव्हिजन केलं होतं माइंड मॅप बघितला होता. आता मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ बघू आणि आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू. ठीक आहे आपण थोडे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत त्यातले बाकी सगळे आपण आता करूया. लक्षात आहे ना? हे संपलं आज की पुढच्या वेळेला आपल्याला ऍसिड बेस सॉल्टचा लेसन करायचं. ठीक आहे चला मी व्हिडिओ शेअर करते तोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलू शकता तुम्हाला काही बोलायचं असेल तर. काही विशेष गोष्ट घडलीये काही शाळेमध्ये पण काहीतरी भारी झालंय असं असू शकतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या भन्नाट माहिती सत्रात आपण द्रव्याचे मोजमाप म्हणजे मेजरमेंट ऑफ मॅटर अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एका साध्या वजन काट्यावर मोजता येणाऱ्या पदार्थांपासून ते या विश्वाच्या अदृश्य अशा लहानात लहान कणांपर्यंतचा हा एक रंजक प्रवास आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नेमके काय पाहणार आहोत तर रासायनिक संयोगाचे नियम, अणूंचा आकार आणि वस्तुमान, रेणू वस्तुमान आणि मोल म्हणजे काय, संयोजा आणि रासायनिक सूत्रे कशी लिहायची यावर आपण थोडक्यात पण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे रासायनिक संयोगाचे नियम. सुरुवात करूया प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या गोष्टींपासून. इथे आपल्याला दिसतोय आंतवान लवाझिये यांनी मांडलेला द्रव्य अक्षयतेचा नियम. आणि मित्रांनो एक गंमत सांगू, ऑक्सिजन आणि हायड्रोजनला ही नावे चक्क याच लवाझिये यांनी दिली होती. आहे ना रंजक? लावाझिये यांनी एक महत्वाची गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे रासायनिक अभिक्रियेत द्रव्याचे नवीन निर्माण होत नाही किंवा ते नष्टही होत नाही. थोडक्यात अभिक्रिया होण्यापूर्वीचे आणि नंतरचे वजन अगदी सारखेच भरते. याच नियमाला J.L. प्राउस यांनी स्थिर प्रमाणाचा नियम जोडला. त्यांनी प्रयोगातून दाखवून दिलं की संयुगात मूलद्रव्ये नेहमी एका निश्चित वजनाच्या प्रमाणातच एकत्र येतात. जसं की पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण नेहमी 1:60 असेच असते. मग ते पाणी तुमच्या गावातल्या विहिरीचे असो व आकाशातून पडणाऱ्या पावसाचे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अणूंचा आकार आणि वस्तुमान. हे मोठे नियम समजल्यानंतर आता थेट अणूंच्या सूक्ष्म जगात डोकावूया. अणू इतका लहान असतो की तो साध्या डोळ्यांनी दिसणं केवळ अशक्य. हायड्रोजनचा अणू तर 10⁻⁻10 मीटर एवढा सूक्ष्म असतो. पण आधुनिक विज्ञानाची कमाल बघा. फील्ड आयन मायक्रोस्कोप सारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने शास्त्रज्ञांना या लपलेल्या कणांची प्रतिमा चक्क टिपता येते. आता तुम्ही विचार कराल, अणू इतका हलका असतो की साध्या वजन काट्यावर तो कसा मोजायचा? म्हणूनच शास्त्रज्ञांनी सापेक्ष अणु वस्तुमान ही भन्नाट संकल्पना शोधून काढली. सुरुवातीला हायड्रोजनला एकक मानले गेले आणि नंतर कार्बन 12 याला संदर्भासाठी प्रमाण मानले गेले. त्यामुळे आज आपण हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16 आणि सोडियम 23 असे त्यांचे वस्तुमान अतिशय सहज मोजू शकतो. आता आपला तिसरा टप्पा रेणू वस्तुमान आणि मोल.
एका अदृश्य अणूपासून ते आपल्या प्रयोगशाळेत दिसणाऱ्या रसायनांपर्यंतचा प्रवास जोडण्यासाठी हे अणू मोजण्याची एक अतिशय हुशार पद्धत आपल्याला हवी होती. हा डोके चक्रावून टाकणारा आकडा नीट पहा. हा आहे ॲव्होगाड्रो अंक. हा आकडा एवढा प्रचंड आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रातले वाळूचे कण मोजायला घेतले ना तरी ते या आकड्यापेक्षा कमीच भरतील. कोणत्याही पदार्थाच्या एका मोल मध्ये नेमके एवढेच रेणू असतात. हे समजायला अगदी सोपं आहे. जसं दैनंदिन जीवनात 1 डझन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 12 केळी येतात, किंवा 1 ग्रोस म्हटलं की 144 वह्या येतात. अगदी तसंच रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो एवढ्या प्रचंड संख्येने असलेले रेणू होय. सोपं आहे ना. आपला चौथा भाग आहे संयुजा आणि रासायनिक बंध. अणू एकमेकांचे हात धरून पदार्थ नेमका कसा बनवतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग संयुजा म्हणजे नेमकं काय? संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत एकत्र येण्याची म्हणजे संयोग पावण्याची क्षमता. ही क्षमता पूर्णपणे त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. स्थिर होण्यासाठी एखादे मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देणार, घेणार किंवा वाटून घेणार हे त्याची संयोजन ठरवते. जसं सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन तो घेतो आणि त्यातून आपण रोज खातो ते मीठ तयार होतं. पण काही मूलद्रव्य अगदी बहुरूपी असतात बरं का. लोह आणि तांबे यांच्यासारखे काही मूलद्रव्य वेगवेगळ्या रासायनिक परिस्थितीनुसार वेगवेगळी संयोजा दाखवतात. विज्ञानाच्या भाषेत आपण याला परिवर्ती संयोजा असे म्हणतो. आता पाहूया आपला 5वा आणि अत्यंत महत्वाचा भाग, रासायनिक सूत्रे लिहिणे. एकदा का आपल्याला संयुजेची पूर्ण माहिती मिळाली की सूत्रे लिहिणे म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ. यासाठी फक्त तितकंच गुणाकाराची ही साधी ट्रिक वापरायची. प्रथम मूलकांची संज्ञा लिहायची, त्याखाली त्यांची संयोजा लिहायची आणि तिरकस गुणाकार करायचा. ही पद्धत वापरून कोणीही कोणतंही मोठं पुस्तक पाठ न करता सोडियम सल्फेट सारख्या गुंतागुंतीच्या संयोगाचे अचूक सूत्र स्वतः तयार करू शकतो. आता शेवटचा भाग, सादरीकरण. आपला हा विज्ञानाचा रंजक प्रवास संपवण्यापूर्वी हे माहिती सत्र कोणी तयार केले आहेत ते पाहूया. द्रव्याचे मोजमाप अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करणारे हे माहिती सत्र आपल्यासाठी अभिमानाने सादर केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. जाता जाता फक्त एवढाच विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर अणूंना मोजण्याचे हे अचूक नियम निसर्गात नसते तर आज आपल्या आजूबाजूची कोणतीही वस्तू अशी स्थिर राहिली असती का? या अद्भुत प्रश्नावर नक्की विचार करा. विज्ञानातील ही गंमत अशीच शोधत राहा. धन्यवाद. धन्यवाद. तर अशा पद्धतीने आपला रिव्हिजनचा पण मुद्दा झाला. आता आपण जाऊया प्रश्न आणि उत्तर सोडवायला. तुम्हाला लक्षात आहे का की आपण यातले काही प्रश्न आधी सोडवलेले आहेत? येस मॅम. आपण कुठपर्यंत आलो होतो? वस्तुमान म्हणजे काय, मोल म्हणजे काय, ॲव्होगॅड्रो संख्या, अणु वस्तुमान, रेणू वस्तुमान, मोलार वस्तुमान, कुठपर्यंत आलोय आपण? सांगा. मोलार वस्तुमान मॅम सांगा. तिथं मोलार आलोय. वस्तुमान म्हणजे कुठे आलोय? मोलार वस्तुमान म्हणजे काय सांगा, पटकन सांगा, मग पुढे जाऊ आपण. महत्वाचा प्रश्न आहे म्हणून परत घेते मी. एका गोल पदार्थाचे वस्तुमान म्हणजे मोलर वस्तुमान. पण 1 मोल म्हणजे पदार्थ किती पदार्थ? मॅम रिपीट बोला. 1 मोल पदार्थ म्हणजे किती पदार्थ? 6.022 गुणिले 10 वजा 23 23 वागा वजा 23 भाग. बरोबर. सो एका मोल मध्ये एवढे अणू किंवा रेणू असतात. तर एखादा पदार्थ त्याच्या ग्रॅम मध्ये आपण लिहिला तर म्हणजे त्याचं रेणू, त्याचं वस्तुमान जर आपण ग्रॅम मध्ये लिहिलं तर आपण काय म्हणायचं? मोलार वस्तुमान. उदाहरण बघूया आपण. चला बघा.
समजा आपण आता घेतला CH4 CH4 हा एक रेणू घेतला. ह्याच्यामध्ये कोणते कोणते अणू आहेत मला सांगा. पटापट हायड्रोजन. अणूंची नावं सांगा. कार्बन आणि 4 हायड्रोजन, बरोबर. हा. Yes, ma'am. आता कार्बनचं वजन सांगा. पटकन सांगा. कार्बनचं वजन 12. हायड्रोजनचं 1 शाबाश. मग 4 आता एकूण वजन किती होईल? 12 अधिक 4 16 16. 16 ग्रॅम हा एक रेणू आहे. एका रेणूमध्ये मिथेन ह्या वायूचं नाव आहे मिथेन वायू. त्याचं रेणूसूत्र आहे CH4. या CH4 मध्ये एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे. प्रत्येक अणूचं वजन जेव्हा मी एकत्र करते तेव्हा मला काय मिळतं? रेणू वस्तुमानांक. मग ह्या रेणूचं वस्तुमान आहे 16 आणि या 16ला जर मी ग्रॅम मध्ये लिहिलं तर ते आहे 1 मोल मिथेन. आता या 1 मोल मध्ये किती संख्या असते अणू किंवा रेणूंची? ॲव्होगॅड्रो नंबर. AN म्हणजे ॲव्होगॅड्रोचा नंबर, बरोबर. 6.022 इंटू 10⁻23 बरोबर. एवढी संख्या असते, बरोबर. याच्यामध्ये एवढे अणू किंवा रेणू असतील. किती? 16 ग्रॅमच्या म्हणजे 1 मोल मिथेन मध्ये अणूंची किंवा रेणूंची संख्या किती आहे? ॲव्होगॅड्रो नंबर एवढी आहे. कळली मोल कन्सेप्ट? सगळं एकमेकांना जोडलेलं आहे ते. येस आता मॅम. द्रव्य अक्षरेचा नियम मला सांगा. वस्तुमानाचं संरक्षण म्हणजेच काय? द्रव्य अक्षरेचा नियम सांगा. काय हा नियम? द्रव्य अक्षय्यतेचा नियम. प्रश्नातच उत्तर आहे. पहिलाच नियम आहे. असं काय करताय? पुस्तकाच्या म्हणजे धड्याच्या सुरुवातीलाच हा नियम आहे. द्रव्य अक्षय्यतेचा नियम. विचार करा आणि सांगा. सगळं काही मीच सांगणार नाही तुम्हाला. तुम्हाला पण काय 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 आठवायचं त्यातलं. अरे असं काय करताय रे वेड्यांनो? एवढा वेळ मी थांबले, तुमच्या उत्तरासाठी थांबले. पुस्तकात तरी बघा. द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणजे काय? द्रव्य म्हणजे काय? अक्षयतेचा नियम म्हणजे काय? पहिलाच नियम आहे धड्यातला. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखे असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. बरोबर. मग हे सांगायला एवढा वेळ का लागला? आणि बाकीचे काय करतायत? सगळी उत्तरं तू देतोयस, बाकीचे काय करतायत? केवढी माणसं आहेत आपल्या लेक्चरमध्ये? राजा माळी, नरेंद्र पाटील. हे काय सबमिट? रक्ते असं कसं नाव आहे? सबमिट नाव आहे तुमचं? का सुमित आहे? का चुकून काहीतरी वेगळं लिहिलं गेलंय, टाईप झालंय? मग आहे सविता कांबळे, सुधाकर आव्हाड,
आनंद सुरवासे, कावेरी कोळी. आपण काय प्रेक्षक आहात का चित्रपट बघायला आलाय? तुमचाच अभ्यास चाललाय ना, पटापट उत्तर द्या. जे वाटतंय, जे आठवतंय ते सांगा. जोपर्यंत तुम्ही मला काही सांगणार नाही, मला कसं समजेल की तुम्हाला किती लक्षात आहे? कमीत कमी या धड्याचं आपण 3 ते 4 वेळेला रिव्हिजन केलेलं आहे, बरोबर ना? जे जे आठवतंय पटापट बघा, पुस्तक समोर ठेवा आणि उत्तर द्या की पटकन. काय मी 9वीत नाहीये, तुम्हीच आहात 9वीत. हे सगळं मला माहितीये. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारते की तुमच्या लक्षात राहावं. तर तुम्हाला जे वाटतंय ते सांगा. जसं आठवतं तसं सांगा. बाकीचं पूर्ण करू की आपण एकत्र अभ्यास करतोय, त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आपल्या लेक्चरमध्ये कोणाचंही कुठले उत्तर चुकीचं नाहीच आहे. मग घाबरणार का काय? एकटाच अभ्यास करताय तर तो पूर्ण करा. त्यामुळे तर सांगा मला. त्याने जो नियम सांगितला तो तुमच्या लक्षात नव्हता का? होता ना? चला, झोपले वाटतं सगळे. उठा, झोपू नका. उदाहरण सांगा मला. द्रव्य अक्षयतेच्या नियमाचं उदाहरण सांगा पटकन. कमाल आहे. कठीण आहे तुमचं. हा, म्हणजे एवढं सांगून सुद्धा तुम्ही उत्तर देत नाही, याचा अर्थ एकतर असा आहे की तुम्ही मीटिंग सुरू करून गेले दुसरं करताय, किंवा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ऐकू येत नाहीये, किंवा तुम्हाला काहीच लक्षात नाहीये, किंवा लक्षात आहे पण सांगायची इच्छा नाही. जे काय असेल. चला, रासायनिक अभिक्रियेच्या एकूण नियमांपैकी हा जो महत्वाचा नियम आहे, द्रव्य अक्षय्यतेचा नियम. द्रव्य तुम्ही बनवू शकत नाही, द्रव्य तुम्ही नष्ट करू शकत नाही. रासायनिक अभिक्रियेमध्ये फक्त अणूंची रचना बदलते, नवीन रेणू बनतात. जुन्या रेणूंमध्ये काही बंध तुटतात, काही बंध बनतात, आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे त्या रेणूमध्ये असलेल्या एकूण अणूंच्या रचनेतल्या फरकामुळे नवीन गुणधर्म असलेले पदार्थ बनतात. पण एकूण रेणूंची संख्या अभिक्रियेच्या आधी आणि अभिक्रियेनंतर सारखीच असते. त्यांचं एकत्रित वजन हे सारखंच असतं. हेच द्रव्य अक्षयतेचा नियम सांगतो. बघा, H2 + O2 विल गिव्ह यू H2O. ही जी अभिक्रिया आहे त्याच्यामधलं वजन करू ना आपण आणि बघू. बघा, समजा आपण घेतलं H2 + O2, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे 2 वायू एकत्र आले, काय बनतं? H2 H2O बनतं, O2. पाणी बनवतात. पण आता ही अभिक्रिया बॅलन्स नाहीये, म्हणून मग आता ह्याला आपण इकडे अशा पद्धतीने बॅलन्स करून टाकू. म्हणजे O2 झाला, हा झाला O2, 2 O आणि 2 H2. आता ह्यांचं एकूण वजन किती आहे? 4. 16 आणि 16 झाले 32, बरोबर? एकूण वजन किती झालं? 4 5 6 36. आणि याचं वजन 2 4 अधिक 2 गुणिले 16 32 झालं. एकूण वजन किती आलं? 36, बरोबर? म्हणजे आपल्या अभिक्रियाकारकांचे एकत्रित वजन बरोबर उत्पादितांचे एकत्रित वजन. हाच आहे आपला द्रव्य अक्षय्यतेचा नियम. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे. द्रव्य अक्षय्यतेचा नियम. ठीक आहे? Yes, ma'am. येस मॅम. चला, येस मॅम म्हणाल तरी उठले सगळे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न. तुम्हाला टेन्शन आलंय का? हे सगळं खूप कठीण वाटतंय का तुम्हाला? नाही मॅम. शब्द नवे नवे, शब्द जड वाटतात असं होतं का? नाही मॅम. काही काही गोष्टींमध्ये काही काही मी बाकीच्यांना विचारते, रे ते काहीच बोलत नाहीयेत ना, हो ना नाही ना काही ना काही. कसं आहे, एकूणच अभिक्रियेमध्ये विज्ञानाच्या म्हणजे स्पेशली केमिस्ट्रीच्या काही काही शब्दांमध्ये खूप अवजड शब्द असतात, हे मला समजू शकतं. पण ठीक आहे. स्थिर प्रमाणाचा नियम म्हणजे काय? कोणत्याही शुद्ध संयुगामध्ये त्यातील
मूलद्रव्य नेहमी ठराविक वस्तुमान प्रमाणात असतात. हा, आता याचा अर्थ पण सांगा आणि कोणतरी दुसऱ्या व्यक्तीने सांगा. झालं? बाकीचे झोपले का परत? काय तो आणि मीच अभ्यास करतोय का? मुलींनो, पटापट बोला काय? स्थिर प्रमाण. स्थिर या शब्दाचा अर्थ काय आहे? जे कधीही बदलत नाही असे. बदलत प्रमाण नाही. म्हणजे काय? प्रमाण किती प्रमाणामध्ये? आता साध्याच चहा करताना आपण प्रमाण बघतो, त्याला म्हणतात स्थिर प्रमाणाचा नियम. म्हणजे काय? किती पदार्थ घ्यायचा आहे त्याचा निसर्गाने प्रमाणाचा स्थिर असा एक नियम बनवलाय. पाणी बनवायचं असेल तर वजनी प्रमाण घ्यावं लागेल. हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 8. ह्या वजनामध्येच निसर्ग त्यांना घेईल आणि त्यातनं पाणी बनवेल. हायड्रोजन इज टू ऑक्सिजन प्रमाण किती आहे? 1:8. बरोबर? ह्यालाच म्हणतात स्थिर प्रमाणाचा नियम. रासायनिक सूत्र म्हणजे काय सांगा? संयुगातील अणूची संख्या दर्शवणाऱ्या संकेताला रासायनिक सूत्र असे म्हणतात. गुड. बाकी तुम्ही ऐका हं. आम्ही दोघंच बोलतोय, तुम्ही तुमचं ऐकून ऐकून अभ्यास करा. रासायनिक सूत्र बघा. अणूंची संख्या H2O, CO2, NaCl, CaCO3. चला, तुम्ही मला एखाद्या रेणूचं रासायनिक सूत्र सांगा बरं. मला कोणत्या तरी एक रेणू सांगा तुम्हाला माहिती असलेला. हा सोडून, हे 4 सोडून कोणतं तरी एक सांगा. NO2SO4. शाबाश, व्हेरी गुड. अजून? हे येत ना नववी? काय झालंय तुम्हाला रे? तुम्ही असे वेड्यासारखे का वागताय? काही पण नाही. नाहीये. MgO, बरोबर. H2SO4, बाकीचे ओके, शाबाश. NaOH, बरोबर. आणि बाकीचे काय करतात? मला खरंच प्रश्न पडलाय. MgCl2, ओके, थांबा आता, थांबा. KNO3. बरं, थांबा आता. तुम्ही काय बोलू नका. बाकीच्यांना जरा 1-2 शब्द तरी बोलू द्या. तुम्ही तुमचं नाव सांगा, ज्यांनी एवढी सगळी उत्तर दिली. प्रितेश नाईक. रितेश. बरं, थँक्यू. चला रे, बाकीच्यांनी बोला रे पटकन. CaSO4. ओके, शाबाश. अजून? CaCl2. शाबाश, व्हेरी गुड. येते की तुम्हाला? मग बोलत का नाही एवढा वेळ? चला, पुढचा सोपा प्रश्न तुमच्या माहितीतला आणि तुम्ही बऱ्याच असं उत्तर दिलंय तो. संयुजा म्हणजे काय? तुमच्या भाषेत सांगा, संयुजा म्हणजे काय? मूलद्रव्याच्या संयोग पाठवण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. संयुजा, संयोग करण्याची क्षमता. बरोबर. म्हणजेच काय? की प्रत्येक अणूला स्वतःचं अष्टक पूर्ण करून स्थैर्य प्राप्त करायचंय. बरोबर. त्याच्याकरता तो काही इलेक्ट्रॉन देईल, काही इलेक्ट्रॉन घेईल किंवा काही इलेक्ट्रॉन शेअर करेल. त्यालाच आपण काय म्हणतो? संयोग करणे. बरोबर. तीच त्यांची संयोग करण्याची क्षमता आहे. हायड्रोजनची 1 आहे, ऑक्सिजनची 2, सोडियम 1, Mg2, Al3. ही काय आहे? इलेक्ट्रॉनची संख्या आहे. हे इलेक्ट्रॉन आहेत. हे इलेक्ट्रॉन दिले, हे इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन दिले. ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन शेअर केले, हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला. हे काय आहे? त्यांची संयोग करण्याची क्षमता.
बरोबर. किती इलेक्ट्रॉन देवाणघेवाण शेअर करू शकतात ती संख्या आहे. बरोबर. आता मूलक म्हणजे काय? मूलक म्हणजे काय? मूलक म्हणजे गणितामध्ये काय? असणाऱ्या संयोगाचे दोन घटक असतात. अं, बरोबर. मूलक म्हणजे ज्याच्यावरती धन किंवा ऋण प्रभार आहे असे घटक. बरोबर. म्हणजेच काय? ते एक अणू असेल किंवा अणूंचा एक समूह असेल. जसं Na+ हा पण एक मूलक आहे आणि NO3- हा पण एक मूलक आहे. अणू किंवा अणूंचा समूह ज्या अभिक्रियेमध्ये एका घटकाप्रमाणे वागतो आणि ज्याच्यावरती कुठला तरी प्रभार असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला प्रभार आहे. बरोबर. अधिक किंवा ऋण प्रभार असतो त्याला आपण मूलक असं म्हणतो. पुढचा Yes, प्रश्न. येस. संकल्पना म्हणजे काय? चला इथेच बघा आणि सांगा. मूल संकल्पनेचे महत्व काय? रासायनिक गणिते सोपी होते. बरं. पुढचं व्हायचा. बाकीचे कोणी वाचत अभिक्रिया नाहीये. अभिक्रिया व उत्पादनाचे प्रमाण काढता येते. बरोबर. अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांचं प्रमाण काढता येतं आपल्याला. वस्तुमान आणि कणसंख्या यांचा संबंध समजतो. बरोबर. समजतो. आणि रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया अचूक मोजता येतात. चला आता हे वाचलं ना, आता याचा अर्थ पण सांगा. मोल संकल्पना आपण आत्ताच पाहिली. मोल म्हणजे काय? एक मोल म्हणजे आठवतंय ना? आत्ताच लिहिलं होतं 6.022 तिकडे. गुणवले 10⁻23. बरोबर. म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं? रासायनिक गणित सोपं झालं का? गणितामध्ये Yes, संख्या ma'am. असतात ना. यस. हा. मग रासायनिक गणित म्हणजे काय? आपलं रासायनिक समीकरण. डावीकडचे उजवीकडचे संख्या मोजणं, ह्या सगळ्यामध्ये गणितामध्ये ह्याचा आपण उपयोग केलाय की किती अणू आहेत, किती रेणू आहेत, ह्याचा आपल्याला काहीतरी संबंध लावता येतो. अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांचं प्रमाण काढता येतं. प्रमाण. बरोबर. वस्तुमान आणि कणसंख्या यांचा संबंध. बरोबर. किती वस्तुमान आहे, त्याच्यामध्ये किती कण आहेत. बरोबर ना. यांचा एक संबंध आहे, तो आपल्याला कळतो. तीच संख्या. रासायनिक अभिक्रिया आपल्याला अचूक मोजता येते. रासायनिक अभिक्रिया अचूक मोजता येते म्हणजे काय होतं? संख्या मिळाली, एकूण कणांची संख्या मिळाली तर आपल्याला अचूक मोजता येईल ना अभिक्रिया किती प्रमाणात झाली. बरोबर. यस. किती किती वस्तू मिळाल्या. असं आपण म्हणतो 1 डझन केळी आणली म्हणजे 12 केळी आणली, हे मोजलं ना आपण, अचूक मोजलं. मग रासायनिक अभिक्रियेमध्ये अचूकता कशी येईल? किती अणू, किती रेणू अचूकपणे कळले. बरोबर ना. बरोबर. आता रेणू वस्तुमान कसे काढतात? रेणू वस्तुमान कसे काढतात तुम्ही सांगा. किती सोपं आहे रेणू वस्तुमान. आपण काढलं पण मगाशी एका उदाहरणामध्ये. रेणू कसा बनतो? अणुवस्तुमानांकांची बेरीज. बरोबर. बरोबर. एखाद्या रेणूमध्ये कोणते कोणते अणू आहेत त्या सगळ्यांचं वस्तुमान तुम्ही जेव्हा ऍड कराल तेव्हा काय होईल? त्याचं रेणू वस्तुमान होईल. म्हणजेच तुम्ही काय कराल? त्या रेणूमध्ये असलेल्या प्रत्येक अणूला बघायचं, त्यांची संख्या बघायची किती आहे ती, आणि प्रत्येकाच्या संख्येनुसार त्यांच्या त्यांच्या वस्तुमानाची बेरीज करायची. बरोबर. CO2 उदाहरणार्थ कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16 × 2, जसं आपण मगाशी CH4चं काढलं होतं. ह्याचं एकूण वजन किती आलं? 44. यू म्हणजे काय? यू यू म्हणजे काय? अणुवस्तुमानांक
अणुवस्तुमानांकाप्रमाणेच रेणू वस्तुमानांक सुद्धा डाल्टन यू याच एककात व्यक्त करतात. बरोबर. तर यू म्हणजे काय? डाल्टन. डाल्टन हे त्याचं एकक आहे. जसं आपण किलो, 5 किलो, 2.5 किलो, किलो म्हणतो ना वजनासाठी. तसं अणू आणि रेणूंच्या वजनासाठी यू म्हणजे डाल्टन असं म्हणतो आपण. यू. समजलं? येस मॅम. खालील पदार्थांचे रेणू वस्तुमान काढा. आता हे तुम्ही काढा. चला. H2O काढा आणि मला सांगा. ओके. मी थांबले आणि मी वेळ देणार तुम्हाला, 2 मिनिटाचा वेळ देणार. H2O हा रेणू आहे. त्याचे रेणू वस्तुमान काढा आणि बघू सगळ्यात आधी आपल्याला कोण उत्तर सांगते. कॉम्पिटिशन. तीन. 3 कसं येईल? रेणूचं वस्तुमान. हा, अणूंची संख्या 3 आली. आता त्याचं रेणू वस्तुमान कसं काढायचं? प्रत्येक अणूच्या वस्तुमानाची बेरीज. 18 मॅम. 18. शाबाश. नाव सांगा तुमचं. प्रितेश नाईक. 18 यू व्हेरी गुड. टीचर. 18 यू. फॅन्टॅस्टिक. बरोबर. CO2 कसं काढलं ते पण सांगायचं. प्रत्येकाचं वजन पण सांगा. CO2 44 यू. कसं काय काढलं? कार्बनची संख्या, ऑक्सिजनची संख्या दोन्ही सांगा. चौवेचाळीस सांगितलं ना तुम्ही, कसं काय सांगितलं ते सांगा ना. कार्बन किती आहे? 12. बरोबर. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन 1. ऑक्सिजन एक नाहीये, हायड्रोजन एक आहे. ऑक्सिजन 16 ऑक्सिजन 16. आणि 2 ऑक्सिजन किती होतील मग? 16 आणि 16 32. 32 अधिक कार्बन 12 किती झाले? 44 डाल्टन. 44 तुम्ही सांगितलं, पण कसं सांगितलं? असं सांगितलं. कळलं का? चला, NH3 सांगा. NH3 यम. नायट्रोजनचं वजन किती? 14. बरोबर. आणि मग हायड्रोजन किती आहेत? 1. बरोबर. 16. एका हायड्रोजनचं वजन 1, मग 3 हायड्रोजनचं 2. 1 गुणुले 2. 2 नाही 3 आहेत ना. NH3 आहे ना ते. 17. मग किती झाले? 17. 17. शाबाश. 17 यू. व्हेरी गुड. परफेक्ट मुलांनो. CH4 मुलींनो, तुम्ही फक्त ऐका बरं, बोलू काहीच नका. कमाल आहे, मुली एवढ्या बडबड करतात तरी तुम्ही काही 16. बोलत नाहीये. मॅम 16 यू. कोणी सांगितलं? प्रितेश हम्म. नाईक. 16. 12, 13, 14, 15, 16 बरोबर. कसं काढलं? 16. कार्बनची संख्या बरोबर, आणि 16. हायड्रोजन संख्या. हा, मग कोणाची किती ते पण सांगा ना. अर्धवट काय कोडं कशाला घालताय तुम्ही मला? कार्बनचे अणुवस्तुमान 12 आणि हायड्रोजनचे 1 आणि मग गुणुले 12 अधिक 1 गुणुले 4.
12 अधिक 4 शाबाश, बरोबर 16 यू. परफेक्ट, शाबाश, समजलं तुम्हाला. आता कोणते कोणते प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा विचारले जातील? एसआय पद्धतीमध्ये वस्तुमानाचे एकक कोणते? आपण वस्तुमान जे वापरतो किती किलो आहे, बरोबर, असं एसआय पद्धती आहे ना आपण जी वापरतो ती. हा. आता असं म्हणलं ना आपण किती किलो मोल, आहे, 15 ग्रॅम, किलो, मोल, 5 किलो, मोल, नाही. एसआय किलोग्रॅम, पद्धती म्हणजे किलोग्राम. एसआय पद्धती म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम आहे ती. सगळ्या जगामध्ये वजन मोजण्याकरता किलोग्रॅमच वापरतात. हा. पण अणूचं वस्तुमान किलोग्रॅम मध्ये मोजणं म्हणजे काय माहितीये का? एखाद्या तलावामधल्या थेंबांची संख्या मोजणं इतकं आहे कठीण काम. त्याला हा. काही अर्थच नाहीये. इतका हलका फुलका छोटासा आपल्याला न दिसणारा अणू त्याचं तुम्ही वजन किलोग्रॅम मध्ये कसं मोजाल? म्हणून त्याच्याकरता वेगळं युनिट आहे, वेगळं एकक आहे. पण संपूर्ण जगामध्ये वस्तुमानासाठी आपण किलोग्रॅमच वापरतो, बरोबर? चला बरोबर. पुढचं, मोलचं एकक काय आहे? एस आय एकक, मोल, MOLE असंच लिहितात मोल, बरोबर? मॅम. बरोबर. ॲव्होगॅड्रोची संख्या सांगा कोणती आहे ती? अवघडची संख्या आहे 6.022 गुणिले 10⁻23. बरोबर, बरोबर. पाण्याचे रेणू वस्तुमान सांगा. H2O. बरोबर. H2O. रेणूसूत्र झालं ते, त्याचं वस्तुमान सांगा. तुम्ही वरतीच काढलंय ते. $18 काढलं होतं ना 18 मगाशी ग्रॅम. आपण. हा. 18U, बरोबर. हा. आता CO2 चं सांगा. हे पण काढलं होतं तुम्ही मगाशी, बघा तुम्ही लिहिलं असेल कुठेतरी CO2. 44 क्यू. शाबाश, क्यू नाही यू, बरोबर. मग पुढचा प्रश्न काय आहे? हा, द्रव्य अक्षतेचा नियम सांगा आता परत तो. रिव्हिजनच करतोय ना आपण. पुस्तकातला नियम. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखे असते, त्यालाच द्रव्य अक्षतेचा नियम असे म्हणतात. बरोबर. म्हणजे आपल्याला हा जो नियम आहे त्याची व्याख्या विचारली तर बरोबर सांगता यायला पाहिजे की नाही. जे पुस्तकात सांगितलं आहे तेच आपण म्हणायचं. म्हणजे काय, शब्द तेच वापरायचे, जेणेकरून काय होतं, त्याचा अर्थ बदलत नाही. विज्ञानामध्ये काही शब्दांना पर्याय नाही. आपल्या बाकीच्या एक्सप्लेनेशनसाठी, म्हणजे त्याला स्पष्टीकरण देण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत उत्तर देऊ शकतो. पण व्याख्या, संज्ञा आणि आकृत्या याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. ते जसं आहे तसंच ते लिहायचं असतं, बरोबर. नंतर पुढचा आहे स्थिर प्रमाणाचा नियम. पुस्तकातला नियम वाचा आणि सांगा मला. सांगा, स्थिर प्रमाणाचा नियम पुस्तकात दिलेलाच आहे. एखाद्या रेणूमध्ये वाचा वाचा. संयुगाच्या विविध नियमांमधील घटक मूलद्रव्याचे वजन प्रमाण नेहमी स्थिर असते. प्रमाण हे नेहमी स्थिर असते. घटकांचे प्रमाण हे नेहमी स्थिर असते. मोल संकल्पना आपण मगाशी अगदी डिटेलमध्ये बघितलेली आहे, बरोबर. ॲव्होगॅड्रोची संख्या आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे, बरोबर. 6.022 10⁻23. एका मोलमध्ये एवढे घटक असतात. अणू, रेणू, कण, तुम्हाला जे म्हणायचे ते तुम्ही म्हणू शकता.
अणु वस्तुमान, रेणू वस्तुमान आणि मोलार वस्तुमान ह्यातला फरक काय मला सांगा पटकन. मस्त प्रश्न आहे हा. अणुवस्तुमान म्हणजे काय? अणुवस्तुमान कसं काढतात? एखाद्या पदार्थाचे रेणुवस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांकांची बेरीज. पण अणुवस्तुमान म्हणजे काय? बरोबर, रेणू वस्तुमान बरोबर सांगितलं, पण अणुचं वस्तुमान कसं काढायचं? अणुवस्तुमान बरोबर अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या. नाही. मोलर वस्तुमान या अणुचं वस्तुमान कसं काढायचं? एखाद्या अणुचं वजन कसं काढायचं? अणुचं वजन कुठे असतं? रासायनिक अत्यंत महत्वाचे. एखाद्या अणुच्या रचनेमध्ये काय काय असतं सांगा बरं मला. मुख्य फरक केंद्रक आहे, कक्षा आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन सगळे. वजन काढताना तुम्ही काय कराल? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या त्यांची बेरीज करावी. परफेक्ट, परफेक्ट, व्हेरी गुड, शाबाश. तुझं नाव काय रे? प्रितेश नाईक. प्रितेश नाईक, तुला स्टार आहे. खरंच सगळ्या प्रश्नांची तू खूप चांगली उत्तरं दिली, म्हणजे समजून उमजून आणि विचार करून जे जे तुला माहिती त्या त्या हिशोबाने तू ते बरोबर सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि प्रयत्न केला ह्याच्याकरता खरंच मोठा स्टार. उत्तरं बरोबर आली त्याच्याकरता स्टार तर आहेच आहे, पण खूप चांगला प्रयत्न केला. आता आपल्याला अणुचं वस्तुमान कसं हे आठवत नव्हतं तुला आता, पण आता तुला चित्र काढल्यावर क्लिक झालं ना. म्हणजे केंद्रकामध्ये असलेल्या आपण काय येस मॅम. बोलतो? बरोबर, याचा अर्थ काय आहे? मी जेव्हा जे जे काही सांगते त्यातलं काहीतरी काहीतरी तरी लक्षात राहतं तुमच्या, म्हणजे लक्षात राहतं. ते प्रश्न विचारले की आठवतं. मग केंद्रकाच्या मध्ये जर आपण सांगितले की केंद्रकाच्या मध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात आणि न्यूट्रॉन. त्यांनाच वजन असतं, तर यांचं वजन म्हणजेच एखाद्या अणुचं वजन. बरोबर, तर आपण ए लिहितो, येस मॅम. अणुचं वस्तू. चला पुढचा प्रश्न. आणि हा मोलार वस्तुमान म्हणजे काय असतं? एका मोल मध्ये असलेल्या त्या पदार्थाचं वस्तुमान. 18 वस्तुमान. ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी. बरोबर. पुढचं येस काय मॅम. आहे? रासायनिक सूत्र लिहिण्याची पद्धत. कसं लिहितात रासायनिक सूत्र? डावीकडे अभिक्रियाकारक, उजवीकडे उत्पादित, मध्यभागी एक अणुअंक बाण. आणि अणुअंक, अणुअंक नाही, अभिक्रियाकारक, उत्पादित आणि मधल्या बाजूला बाण. अशा पद्धतीने आपण रासायनिक सूत्र मांडतो. बरोबर. येस मॅम. बर, पुढचा प्रश्न. मला वाटतं आता शेवटचा प्रश्न असेल हा. झाला आपला धडा, सगळा आपण रिवाइज केलेला आहे. अरे वा, हाच शेवटचा प्रश्न होता. वेळेत सगळं झालं आपलं. कसा वाटला आजचा आपला उपक्रम? आज आपण सगळ्या खूपच प्रश्नांची छान. उत्तरं खूपच छान. सोडवली. म्हणजे छान मिस. अरे वा. पण तुम्ही तर काही उत्तर दिली नाही मला. गर्ल्स, तुम्ही एवढं कौतुकाने म्हणताय खरं, पण तुम्ही काही उत्तर दिली नाही. असं का केलं? तुम्ही तर एवढ्या बोलता, आपण केवढ्या गप्पा मारतो. असं तुम्ही असं जास्त उत्तर का दिली नाही बरं? मला उलट असं टेन्शन आलं की तुम्हाला लक्षात आहे का नाहीये. लक्षात होतं ना तुमच्या? नसेल तरी आता आज आठवलं असेल. आपण आज परत सगळं प्रश्नांच्या हिशोबाने बघितले. म्हणजे आपण धड्यातला अभ्यास केला, आपण पीपीटी बघितली, आपण त्याचा व्हिडिओ बघितला, आपण माइंड मॅप, मागच्या वेळेला आपण माइंड मॅप पण बघितला होता याचा. तर ह्या सगळ्याचा अभ्यास आपण ऑलरेडी मागच्या वेळेला केलेला आहे. आज आपण त्याचे प्रश्नोत्तर पण सोडवलेली आहे.
म्हणजे जे जे राहून गेलं ते सगळं आपण आता केलंय. हा धडा आज आपला इकडे संपला, फिनिश्ड. पुढच्या वेळेला ऍसिड बेस सॉल्ट हा धडा आपण करू. तो तुमच्या परीक्षेला आहे का? द्रव्य, आम्ल, आम्लारी आणि क्षार हा धडा तुम्हाला पुढच्या, हा धडा तुमच्या परीक्षेला आहे का आता? नो मॅम. नाही. हा धडा आहे तुम्हाला? आत्ताचा धडा आहे का? येस मॅम. येस मॅम. ओके, व्हेरी गुड. म्हणजे हा धड्याचं रिव्हिजन झालं. ह्याचा तुम्हाला उपयोग होईल. परीक्षा कधी आहे? तारीख आली का? 18 18 ऑगस्ट. वेळ आहे अजून. ठीक आहे, चला हरकत नाही. तोपर्यंत आपलं आणखीन एक दोनदा जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपलं रिव्हिजन होऊन जाईल. तुम्ही मला सांगा, या धड्याचं परत घ्यायचंय का पुढच्या धड्याचं घ्यायचं? जसं तुम्ही सांगाल तसं मग आपण त्या पद्धतीने प्लॅन करू आणि रिवाइज करू धडा. ठीक आहे, चला थँक्यू. गुड नाईट. बाय बाय. बाय मॅम. गुड नाईट मॅम. बाय बाय.